आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। स्मंतक मणी शोधत शोधत वाघाच्या पंजाचे निशाण बघत श्रीकृष्ण एका गुहेमध्ये शिरले। पिताश्री, 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 पिताश्री। वास्तवमध्ये ही पुत्री ऋचराज जामवंत यांची पुत्री जामवंती होती। हे जामवंत तेच जामवंत होते ज्यांनी त्रेतायुगात भगवान श्रीरामांची सहाय्यता केली होती। हे रघुकुल नंदन, तुमच्या ह्या औदार्यामुळे माझा मान वाढला आहे। तुमच्या येण्यामुळे आमचा पूर्ण विश्वास बसला आहे की तुम्ही दोघेही एकमेकांना पूरक सिद्ध व्हाल। आता महाराज सुग्रीवांच्या वतीने आम्ही तुम्हाला पूर्ण विश्वास देतो की महाराज आपल्या विश्वसनीय वानरांच्या सहायतेने तुमची पत्नी पूज्य सीता देवींना नक्कीच शोधून काढतील, जेणेकरून तुम्ही त्यांना त्या दुष्ट राक्षसाच्या तावडीतून मुक्त करू शकाल। प्रभू, लंका नरेश रावण स्वयं युद्ध करावयास येत आहे। स्वयं येत आहेत? इतक्या लवकर? हो प्रभू, त्याला मकरक्ष आणि बृहस्ताचा मृत्यू सहन झाला नाही। याचा अर्थ हा सुद्धा आहे की रावणाचं आत्मसंतुलन आता ढळलं आहे। युद्धामध्ये वीरांचं अशा प्रकारे विचलित होणं उचित नसतं। शत्रू इतक्या लवकर विचलित झाला आहे
की त्याचे परम योद्धा असून सुद्धा त्याला स्वयं युद्धात यावे लागत आहे। हा तुमच्या विजयाचा संकेत आहे प्रभू। शेवटी जेव्हा भगवान राम त्यांच्या परमधामी जाऊ लागले तेव्हा विभीषण, सुग्रीव, हनुमान, जांबुवंत इत्यादी आणि त्यांची अयोध्येची सर्व प्रजा शरयू किनारी एकत्र आले। हे परमेश्वर, आता तुम्ही तुमच्या चतुर्भुज विष्णू रूपात प्रवेश करा। समस्त देवता तुमच्या त्या शाश्वत रूपाचं दर्शन घेण्यास उत्सुक आहेत। हनुमान, तू दीर्घकाळ जिवंत राहण्याची प्रतिज्ञा केली होती। त्यामुळे हे हरीश्वर, जोपर्यंत माझ्या कथा या पृथ्वीवर सांगितल्या जातील तोपर्यंत तू सुद्धा माझ्या आज्ञेनुसार या धर्तीवरच राहशील। तू कलियुगाच्या अंतापर्यंत, येणाऱ्या प्रलयापर्यंत राहून माझ्या कथांचा प्रचार करशील। जशी आज्ञा प्रभू। ब्रह्मांचे पुत्र रेक्षराज, जांबुवंत हे द्वापार युगापर्यंत धर्तीवर राहतील। संपूर्ण एका युगानंतर द्वापार युगात जेव्हा जांबुवंतांनी श्रीकृष्णाला त्या गुहेत बघितले तेव्हा तो आपल्या प्रभूंना या रूपात ओळखू शकला नाही। स्मयंतक मण्यासाठी त्या दोघांमध्ये युद्ध सुरू झालं। खरं सांग, कोण आहेस तू? सांगितलं तर खरं, देवकी पुत्र कृष्ण। परंतु मला काहीतरी वेगळंच सांगितलं होतं। कोणी काय सांगितलं होतं? दाशरथी भगवान राम यांनी मला त्रेतायुगात सांगितलं होतं की माझी प्रतीक्षा कर, मी तुला परत दर्शन देईन। आणि मी आजपर्यंत त्यांचीच प्रतीक्षा करत आहे। परंतु ते तर म्हणाले होते की, काय म्हणाले होते जांबुवंत? हेच की मी वासुदेव होऊन तुला भेटायला येईन। आणि मी हे सुद्धा जाणतो की मला माझ्या प्रभूंशिवाय दुसरं कुणीही पराभूत करू शकणार नाही। परंतु तू तर मला पराभूत केला आहेस। तू तर कृष्ण आहेस। हे कसे काय संभव आहे? कसा संभव आहे हे? तुमचं खरं नाव काय आहे? वासुदेव कुठे आहेत? मीच वासुदेव आहे।
हो, वासुदेव कृष्ण मीच आहे. प्रभू, किती प्रतीक्षा करायला लावली तुम्ही. मी तर तुमच्यासाठीच या एकांतात साधना करत होतो. असा एकही दिवस गेला नाही जेव्हा आपलं स्मरण केलं नाही प्रभू. आता माझी फक्त एकच इच्छा शेष आहे. बोल. हीच नाथ की एकदा तरी तुम्ही माझ्या नेत्रांना आपल्या मधुर रूपाचं दर्शन द्यावं. जे रूप पाहून माझी क्षुधा भागवण्यासाठी हे नेत्र त्रेता युगापासून आतापर्यंत उघडे राहिले आहेत, प्रतीक्षा करत आहेत. उठ उठ जांबुवंता, तुझी साधना पूर्ण झाली. वर माग. प्रभू, ज्या नेत्रांमध्ये आपल्या रूपाचे अमृत वसले आहे त्या नेत्रांना आता कुठल्याही वराची आवश्यकता नाही राहिली. मला कुठलाही वर नको. हो, मला एक असा वर हवा आहे जो माझी पुत्री जांबुवंती हिच्याशी विवाह करू शकेल. हिच्यासाठी आपल्याहून योग्य आणखी कोण वर असू शकेल? मी माझी पुत्री जांबुवंती हिच्यासाठी तुम्हाला मागत आहे प्रभू. एवढी कृपा कराल का? कराल का प्रभू? तथास्तु ऋचराज, तथास्तु. प्रभू, याचा स्वीकार करावा. द्वारकाधीश श्रीकृष्णांचा विजय असो. महाराणी जांबुवंतींचा विजय असो. द्वारकाधीश श्रीकृष्णांचा विजय असो. महाराणी जांबुवंतीचा विजय असो. अशा प्रकारे जांबुवंती आणि स्मंतक मणी घेऊन श्रीकृष्ण द्वारकेला परत आले. द्वारकेत जल्लोष झाला. जागोजागी त्यांचं स्वागत झालं. स्मंतक मणी प्राप्त झाला. स्मंतक मणी प्राप्त झाला हे ऐकल्यानंतर सत्राजित खूप लज्जित झाला. द्वारकाधीशांवर लावलेल्या खोट्या आरोपांमुळे प्रजेने सुद्धा त्यांची खूप निर्भर्सना केली. त्यांचा मणी परत करण्यासाठी श्रीकृष्ण बलरामाबरोबर सत्राजिताच्या घरी गेले. मी खूप लज्जित आहे द्वारकाधीश, खूप लज्जित आहे. लज्जित का? कारण मी आपल्यासारख्या धर्माच्या अवतारावर खोटे आरोप लावले. तू चिंता नको करू सत्राजित. तू जर असं केलं नसतंस
तर मला जांबुवंती कशी प्राप्त झाली असती? आता तू हा सिमंतक मणी घे, पण आता हा सांभाळून ठेवा, समजलं ना? आता या मण्याचा स्वामी मी नाही राहिलोय. हा आमच्यासारख्या लोकांनी धारण करण्यायोग्य नाहीये. हा आपल्यासारख्या महान शूरवीरावरच शोभून दिसतो. आजपासून याचे स्वामी आपणच आहात. तुम्ही माझी ही प्रार्थना स्वीकार केलीत तर मी स्वतःला कृतार्थ समजेन. माझ्या हृदयावरील ओझे हलके होईल. ज्या वस्तूमुळे माझ्यावर चोरीचा खोटा आरोप लागला होता, तीच वस्तू जर का मी माझ्याजवळ बाळगली तर द्वारकेची प्रजा न जाणो काय निष्कर्ष काढेल. म्हणून मी हा सहर्ष आपल्याला परत देतो आहे. आणि मी सहर्ष माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या सहमतीने हा मणी आपल्याला भेट म्हणून देत आहे. तुम्ही माझे बोलणे नाकारणार तर नाही ना? आणि या मण्याबरोबर आम्ही सगळ्यांनी हा सुद्धा संकल्प केला आहे की यांच्या बरोबर तुम्ही आमची पुत्री सत्यभामा हिचा सुद्धा स्वीकार करा. हो कन्हैया, सत्यभामा सर्वार्थाने तुझ्या योग्य आहे. शिवाय ही आपल्याच कुळातली आहे. सत्यभामा, आजपासून तू माझ्या भावाची वधू झाली आहेस. सदा सुखी राहा. सत्यभामा श्रीकृष्णाची राणी होऊन राजमहालात आली. पण आपले रूप आणि अहंकारामुळे ती स्वतःला सर्वश्रेष्ठ असं समजू लागली. सखी, मी कशी दिसते आहे? सुंदर, अति सुंदर महाराणी. तुमच्या या मनमोहक रूपाची बरोबरी करणारे या द्वारकेत कोण आहे महाराणी? म्हणून तर द्वारकाधीशांना सगळ्या राण्यांपेक्षा आमच्या महाराणी जास्त आवडतात. का नाही आवडणार? मी सुंदर आहे, मी त्यांच्या कुळातली आहे. आणि द्वारकेत सोन्याचे ढीग माझ्या सीमंतक मण्यांमुळे लागले आहेत. हे सगळे सत्य आहे महाराणी. परंतु काय? बोल. जाऊ द्या महाराणी. नाही नाही, बोल ना. तुझ्या मनात जे आहे निसंकोच बोल. खरं तर मी बघते की द्वारकाधीश महाराणी रुक्मिणीला जास्त. हा, काय महाराणी रुक्मिणीला जास्त? हेच की ते रुक्मिणीला तुमच्याहून जास्त महत्व देत आहेत. माझ्याहून जास्त? पण कसे? हेच की रोज ते महाराणी रुक्मिणीला त्यांची पूजा करायचा प्रथम अधिकार देतात. काय? प्रथम पूजा? हो महाराणी, मी असे ऐकले आहे की द्वारकाधीशांनी त्यांची पूजा सर्वप्रथम करण्याचा अधिकार महाराणी रुक्मिणी यांनाच दिलाय. म्हणून त्या सूर्योदयाच्या आधी गपचूप त्यांच्या कक्षात जाऊन आणि गपचूप त्यांची पूजा करून परत येतात. देवतांचा असा नियम होता की ते सूर्योदयाच्या आधी अमृत वेळी द्वारकाच्या आकाशात प्रकट होऊन श्रीकृष्णाची पूजा आणि आरती करून आपापल्या लोकांमध्ये परत जायचे. त्यानंतर देवी रुक्मिणी यायच्या. देवी रुक्मिणी ह्या स्वतः महालक्ष्मीचा अवतार होत्या. ही गोष्ट फक्त रुक्मिणी आणि श्रीकृष्णांनाच ज्ञात होती. म्हणून देवतानंतर रुक्मिणी गपचूप महालात यायची आणि पृथ्वीवर भगवान श्रीकृष्णाची पूजा सर्वप्रथम त्याच करायच्या. अरे सत्यभामा, इतक्या सकाळी कुठे जातेस? जिथे तुम्ही जात आहात ताई. म्हणजे मी असं ऐकलं आहे की भल्या पहाटे तुम्ही द्वारकाधीशांच्या कक्षात त्यांची पूजा करायला एकट्या जात आहात.
आज मी विचार केला की मी सुद्धा सर्वप्रथम पूजा करण्याचे पुण्य प्राप्त करावे. अरे वा, हा तर खूप चांगला विचार आहे. ये माझ्या बरोबर. तुम्हाला वाईट नाही ना वाटले ताई? मी तुमच्या अधिकारात हिस्सा मागून घेते. अगं नाही नाही, ते तर त्रैलोक्यनाथ आहेत. त्यांच्या पूजेचा अधिकार ब्रह्मांडातल्या प्रत्येक प्राणीमात्राला आहे. त्यांच्यावर कोणा एकाचा अधिकार नसतो. आता चल, नाहीतर उशीर होईल. ये. देवी सत्यभामा, आज तुमची झोप लवकर झाली का? नाही वासुदेव, मी हाच विचार करून झोपले की प्रातःकाळी मीच सर्वप्रथम तुमच्या दर्शनाचा लाभ घेईन. हा तर शुभ विचार आहे. नाही ताई, आजपासून प्रथम पूजा तर मीच करेन. अवश्य, आजपासून हा अधिकार तुझा झाला. कसला विचार करते आहेस रुक्मिणी? मी कसला विचार करणार प्रभू? जे आहे ते सगळं आपलंय. मनसा वाचा कर्मणस्य मी तुम्हाला माझ्या हृदयात बसवलंय. मला माझा अधिकार कोणाकडून मागावा लागणार नाही आणि माझा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही प्रभू. मग आता तुझी धाकटी बहीण सत्यभामा तुझ्यासारखी का नाही करत? तिच्या अहंकाराचा नाश का नाही करत? आपल्या प्रियजनांचा अहंकार सोडवून त्यांना मार्गावर आणण्याची जबाबदारी तुमचीच आहे प्रभू. तुमचा सखा अर्जुन याला तर तुम्हीच सांभाळलंय. महामुनी नारदांना सुद्धा तुम्हीच शिकवण दिली होती. मग आता सत्यभामेला सुद्धा तुम्हीच समजवा प्रभू. जशी तुझी इच्छा देवी, जशी तुझी इच्छा. नारायण नारायण. प्रभू, आता आणखी एक जबाबदारी. नारायण नारायण.
त्या काळात दैत्यराज नरकासुराने तिन्ही लोकात उत्पात माजवला होता. रक्षण करा, रक्षण करा. हे दैत्यराज, जो वर तू माझ्याकडे मागतो आहेस तो दुर्लभ असून सुद्धा मी पूर्ण रूपात मी तुम्हाला प्रदान करतो. उत्पात तर वाढतच आहे. अरे याचा उत्पात तर वाढतच चाललाय. रक्षा करा. रक्षण करा, रक्षण करा. इंद्र, कुठे आहेस तू? स्वतःला देवतांचा रक्षक समजणारा इंद्र, कुठे लपून बसला आहेस तू? रक्षण करा. तू तुझ्या मातेच्या पदरा आड तर लपून बसला नाहीयेस. हे बघ, तुझ्या अमरावतीची काय दशा केली आहे मी. जर का तुझ्यात हिम्मत असेल तर ये आणि माझ्याशी सामना कर. नरकासुरापासून आमचे रक्षण करा देवराज. रक्षण करा, रक्षण करा देवराज. रक्षण करा. रक्षण करा, रक्षण करा, रक्षण बरे झाले इंद्र की तूच माझ्या समोर आलास. जा. ये इंद्रा ये. माझ्याशी युद्ध कर.
पळून गेला इंद्र, घाबरून पळून गेला. मी तुला सोडणार नाही. असं दिसतंय की तू इंद्राची माता अदिती आहेस. हो, पण तू कोण आहेस? असे उद्दामपणे आज्ञा न घेता देवमातेच्या कक्षात आलास? मी नरकासूर आहे. नरकासूर. मी इथे तुझा पुत्र इंद्राच्या हातातून स्वर्गलोकाचे साम्राज्य हिरावून घेण्यास आलो आहे. तुझा पुत्र इंद्र तर पळपुटा निघाला. माझ्याकडून युद्धात पराभूत होऊन कुणास ठाऊक कुठे लपून बसला आहे. मी इथे त्याला शोधत फिरत आहे. आणि हो, मला कोणाच्याही आज्ञेची आवश्यकता नाही. उलट तुला आता इथे राहण्यासाठी माझ्या आज्ञेची आवश्यकता आहे. माझ्या आज्ञेची. मी ह्या राज्याचा स्वामी आहे. इथली प्रत्येक वस्तू माझी आहे. माझी इच्छा असल्याशिवाय इथली कुठलीही स्त्री आभूषण घालू शकणार नाही. तू सुद्धा नाही. इतकी सुंदर कुंडल. तू माझ्या आज्ञेशिवाय इतकी सुंदर कुंडल तुझ्या कानांमध्ये कसे काय धारण केले? आता हे मी माझ्या कानात धारण करे. जर का इंद्र इथे परत आला तर त्याला सांग की नरकासूर इथे आला आणि स्वर्गावरील त्याच्या विजयाची निशाणी म्हणून तो देवमातेच्या कानातील कुंडल काढून घेऊन गेला. जर का इंद्र किंवा इतर देवतांच्या भुजांमध्ये शक्ती असेल तर त्यांनी माझ्याशी युद्ध करून आपल्या मातेची कुंडल परत घेऊन जावी. त्राहिमाम, त्राहिमाम, त्राहिमाम प्रभू, त्राहिमाम, त्राहिमाम. वत्स इंद्र, देवलोकावर काय संकट आले आहे? तुम्ही सगळे इतके घाबरलेले का दिसत आहात? तुमच्या वरदानाने शक्तिशाली होऊन नरकासुराने देवलोकात हाहाकार माजवला आहे. आम्ही सगळे त्याच्या पापाने पीडित होऊन आपल्या चरणी आलो आहोत प्रभू. पुत्रांनो, हे सत्य आहे की नरकासुराने आपल्या तपस्येच्या बळावर माझ्याकडून शक्ती प्राप्त केलेली आहे. म्हणूनच तर तो उन्मत्त होऊन अशी कार्य करतो आहे जी देवलोकात कधी नाही झाली. त्याचं धाडस तर बघा. उद्दामपणे देवमाता अदिती यांच्या कानातली कुंडल खेचून म्हणालाय की देवांमध्ये शक्ती असली तर त्यांनी आपल्या मातेची कुंडल सोडवून दाखवावी. आता तुम्हीच सांगा प्रभू, तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवा. आम्ही काय करावं आम्ही प्रभू? यासाठी तर मी असमर्थ आहे. नरकासूर देवतांकडून अवध आहे
आणि त्याने हे वरदान माझ्याकडूनच प्राप्त केलं आहे. देवतांची शक्ती त्याच्या पुढे निष्प्रभ आहे. पण जर देवतांचं रक्षण नाही झालं तर तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीच्या विधानाचा नाश होईल. जर देवताच नाही राहिले तर धर्माचं पालन कोण करेल? जर का पापी सफल आणि बलवान झाला तर कोणीही पुण्याच्या मार्गावर का चालेल? सगळीकडे अधर्माचं साम्राज्य पसरेल. कोणीही कोणाचा सन्मान का करेल? प्रभू सांगा, का करेल? हे सत्य आहे की तुम्ही त्याचा सामना नाही करू शकत, परंतु आता एक शक्ती यावेळी पृथ्वी लोकावर आहे जी त्याला पराभूत करू शकते. कुठली शक्ती येते प्रभू? सांगा, कुठली शक्ती येते? नरकासुराने माझ्याकडून केवळ देवतांकडून पराभूत न होण्याचा वर मागितला होता. आपल्या अहंकारामुळे त्याने मानवाला तुच्छ समजले. त्याने मानवाकडून न मरण्याचा वर मागितलाच नाही. सध्या आपले भगवान विष्णू धरतीवर मानव लीला करत आहेत. तुम्ही त्यांना शरण जा देवेंद्र. श्रीकृष्णाची शक्ती नरकासुराला पराभूत करू शकते. जशी आपली आज्ञा प्रभू, जशी आपली आज्ञा. द्वारकेमध्ये देवराज इंद्रांचं स्वागत आहे. या, बसा. आसन ग्रहण करा. आता सांगा देवराज, इथे यायचे कष्ट कसे काय घेतलेत? माझ्या योग्य काही सेवा? सेवा नाही, एक प्रार्थना आहे. निसंकोच सांगा. द्वारकाधीश, सध्या देवलोकामध्ये हाहाकार माजला आहे. का? अधर्मी नरकासुरामुळे. नरकासूर देवतांसाठी काळ रात्र सिद्ध होत आहे. स्वर्गलोकात त्राही त्राही झाली आहे. त्याच्यापासून रक्षण करा ही प्रार्थना घेऊन मी तुमच्याकडे द्वारकेत आलो आहे. त्याने आमच्या देवमातेचा अपमान केला आहे. त्यांच्या कुंडलांचं सुद्धा हरण केलं आहे. आम्ही सगळे त्याच्या पुढे असहाय्य झालो आहोत. परंतु का? देवता तर सर्व शक्तिमान मानले जातात. देवी, याचं कारण स्वयं आमचे पितामह ब्रह्मदेव आहेत. नरकासुराने त्यांची तपस्या करून हे वरदान घेतलं आहे की तो देवतांकडून कायम अवध्य राहील. पण मग याचा मार्गही आम्हाला ब्रह्मदेवानी सांगितला की आम्ही सगळ्यांनी आपल्याला शरण जावं. आपणच आमचं रक्षण करू शकता प्रभू, आपणच आमचं रक्षण करू शकता. म्हणजे असं, तुमच्याच हातून देवतांची रक्षा संभव आहे. जर का तुम्ही मदत केली नाही तर स्वर्ग लोकाची सत्ताच समाप्त होईल आणि त्याबरोबरच पृथ्वीवर सुद्धा अधर्माची दहशत माजेल. निर्णय आता तुमच्या हाती आहे जनार्दना. जर का स्वतः ब्रह्मदेवांनीच सांगितलं आहे तर मला तुम्हा लोकांना नरकासुरापासून मुक्ती द्यावीच लागेल. मी तुमच्या बरोबर अवश्य येईन देवराज. मग विलंब करू नका मधुसूदन. नरकासुराची नगरी प्रगज्योतिषपूरला जाण्यास तुम्ही लगेच निघा. मग ठीक आहे. तुम्ही इंद्रलोकाचा, अधर्माचा विनाश आणि धर्माची स्थापना हे माझं पहिलं कर्तव्य आहे. तुम्ही जाऊन देवतांना सांगा
की त्यांनी निश्चिंत राहावं. तर तुम्ही जात आहात द्वारकाधीश? हो, धर्माचं रक्षण तर करावंच लागेल. मी पण तुमच्या बरोबर येईन. तू? सत्यभामा, मला नरकासुराशी युद्ध करावं लागेल. तू युद्धात काय करशील? मी तुम्हाला मदत करेन. मला मदत? मी सुद्धा एक यादव कन्या आहे. नारीला दुर्बल समजू नका द्वारकाधीश. जशी तुझी इच्छा. सत्यभामा, ती बघ नरकासुराची नगरी. पक्षीराज, नरकासुराच्या या प्रागज्योतिष नगरीला आमच्या आगमनाची सूचना द्या आणि जरा तुमच्या पंखांच्या शक्तीची जाणीव सुद्धा करून द्या. हा कोणाचा शंखध्वनी आहे? कोण मला युद्धासाठी ललकारत आहे? कोणाचा मृत्यू त्याला धरून फरफटत माझ्या नगरीमध्ये घेऊन आला आहे? नायक! स्वामी,
जा जाऊन बघ कोण आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी माझ्या नगरीत आले आहे. त्याला त्याच्या या उद्दामपणाचा दंड दे, मृत्यूदंड. जशी आज्ञा. चला. कृष्णा